ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 10 विभूती योग. महाभारतातील सर्व सार असलेल्या अवर्णनीय अशा 9व्या अध्यायात भगवंताने आपला ऐश्वर्य योग आणि भक्तियोग सांगून शेवटी बाह्य सृष्टीचा त्याग करून माझी भक्ती कर असे सांगितले. सर्वत्र सर्वात मीच व्यापक स्वरूपाने आहे असे ऐकून त्याच्या व्याप्तीची काही विशिष्ट स्थाने जाणून घेतली तर मला आणखी त्याची भक्ती करणे सुलभ होईल. हा अर्जुनाच्या मनातील विचार भगवंताने जाणून या प्रस्तुत अध्यायात भगवंत काही ठराविक आपल्या विभूती सांगते. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायापर्यंत पूर्वखंड आणि 10व्या अध्यायापासून उत्तरखंडाला सुरुवात होते. तेव्हा या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्री गुरूंचे मंगल स्वरूप नमन केले आहे. त्यात ते आपल्या गुरूचे आध्यात्मिक स्वरूप सांगून त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करतात आणि त्यांचा अवर्णनीय असा महिमा आहे त्याचे वर्णन करून माझ्या भाग्यवशात मला अशा श्री गुरूंची कृपा लाभली. त्यांचे किती म्हणून वर्णन करावे. ते निष्कलंक, सच्चिदानंद, शुद्ध बुद्धी, सर्व व्याप्त शब्दातीत असे परब्रह्म स्वरूपच आहेत. त्यांचे वर्णन माझ्या वाणीच्याही पलीकडचे आहे. यासाठी त्यांच्या चरणांवर माथा ठेवणे हेच बरे असे म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूला वंदन करून श्रीगुरू नमन संपवून प्रस्तुत अध्यायातील विषयाला प्रारंभ केला. ओवी क्रमांक 1. नमो विशदबोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतूर्या लालनलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना स्वजनवनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिगुणसमुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रहो गुणेषु जयदे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशो बाळकाही आथी दैविकी उदार वाचा जय उद्देशु नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा ठाओ लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकेयाती अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जिये महिमेचे करणे ते वाचाळपणे वानू मी कवणे का सूर्याच्या आंगा उठणे लागत असे. हे श्री सद्गुरू, तू ब्रह्मज्ञानाचा स्पष्ट बोध करण्यात चतुर आहेस. विद्यारूपी कमलाचा विकास करणारा तूच आहेस. परावाणीचा विषय स्वरूपस्थिती हीच कोणी श्रेष्ठ तरुणी तिच्याशी तू सुखविलास करतोस. अशा तुला मी नमन करतो. संसाररूपी अंधाराचा नाश करणारा तूच सूर्य आहेस. तुझे स्वरूप अमर्याद आहे. तुझे सामर्थ्य अगाध आणि निरुपम आहे. नुकतीच तारुण्यात येणारी तुझी अवस्था म्हणजे आत्मसमाधी, तिचे लीलेने पालन करणे हीच तुझी क्रीडा आहे.
अशा तुला मी नमस्कार करतो. सर्व जगाचे पालन करणारा तू शुभ कल्याणकारी रत्नांचा ठेवा आहेस. संतरूपी वनात चंदनासम श्रेष्ठ असणाऱ्या आणि आराधना करण्यास योग्य असल्याने तुम्हाला माझा नमस्कार असो. चतुर चित्तरूपी चकोरास आनंद देणारा चंद्र, ब्रह्मानुभवाचा राजा, वेदगुणांचा समुद्र, मदनाला मोहित करणारा मदन, अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. शुद्ध भावनेने भजन करण्यास योग्य, संसाररूपी हत्तीचे गंडस्थळ फोडणारे आणि विश्वाच्या उत्पत्तीचे आदिकारण असणारे श्री गुरुराय, तुम्हास माझा नमस्कार असो. आपला अनुग्रह कृपा गणेशाचा जर एखाद्या बालकाला प्रसाद मिळेल तर त्याचा सर्व विद्यांमध्ये सहज प्रवेश होईल. तो विद्यासंपन्न होईल. अहो, जेव्हा सद्गुरूची उदारवाणी अभयवचन देते तेव्हा शृंगारादी नवरसांच्या अमृत समुद्राचा त्याला ठाव लागतो. आपल्या प्रेमरूपी वाणीने एखाद्या मुक्याचा जरी अंगीकार केला तर तो मुका प्रत्यक्ष बृहस्पती बरोबर अनेक गहन विषयांवर मौजेने वादविवाद करण्याची पैंज मारू शकतो. फार काय, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा वरदहस्त मस्तकी ठेवला जातो तो जीव असला तरी शंकरांच्या बरोबरीला चढतो. एवढे त्या गुरुकृपेचे अगाध महात्म्य आहे. ते मला माझ्या मर्यादित वाणीने कसे वर्णन करता येईल. सूर्याला चकचकीत करण्यासाठी त्याला उठणे लावता येईल काय. केहुता कल्पतरुवरी फुलौरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, ऐसा कवणे वासी कापुरा सुवासुदेवो, चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केऊते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान, आकळीते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले. तरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी मोतियांसी भिंग देणे तैसे होईल. का सांडे पंधरया रजतवणी, तैशी स्तुतीची बोलणी, उजियाची माथा ठेविजे चरणी हेची भले. कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहोर कशाला फुटायला पाहिजे. क्षीरसागराला कोणत्या पक्वान्नाचा पाहुणचार करावा. कापुराला कोणत्या सुवासाने सुगंधित करावे. चंदनाला कशाची उटी लावावी. अमृताला स्वादिष्ट करण्यासाठी कशात शिजवावे. आकाशावर मंडप घालणे शक्य आहे का. याप्रमाणे श्री सद्गुरूंचे महात्म्य पूर्णपणे आकलन होईल असे साधनच कुठे आहे. हे जाणूनच मी वाचाळपणा न करता मुकाट्याने त्यांना नमन केले. जर आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या बळावर मी श्री गुरूंचे सामर्थ्य पूर्णपणे वर्णन करतो असे कोणी म्हटले तर त्याचे हे विधान पाणीदार मोत्याला चकाकी आणण्यासाठी अभ्रकाचा मुलामा दिल्यासारखे हास्यास्पद ठरेल. किंवा शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा द्यावा याप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करणे व्यर्थ होईल. म्हणून मी काहीही न बोलता त्यांच्या चरणी मस्तक ठेवणे हेच चांगले समजतो. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून श्रीकृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जाहलो. मागा दूध दे म्हणतील यासाठी, आघवियाची क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. ना तरी वैकुंठपीठ नायके, रुसला ध्रुव कौतिके, बुझाविला देऊणी भातुके ध्रुवपदाचे. तैसी ब्रह्मविद्या राओ, सकळ शास्त्रांचा विसंवता ठाओ, ते भगवद्गीता ओविया गाओ ऐसे केले. जे बोलनी याचा राणी हिंडता,
नायकी जे फळलिया अक्षरांची वार्ता, परी जे वाचाची केली कल्पवलता विवेकाची. होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली बोवरी. मन गीतार्थ सागरी, जळशयन झाले. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, स्वामी, आपण कृपा दृष्टीने माझ्याकडे पाहिल्यामुळे कृष्णार्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या प्रयागावर वटवृक्ष झालो आहे. पुरातन कालात उपमन्यूने मला दूध द्या असे भगवान शंकराजवळ मागितले, तेव्हा शंकरांनी सर्व क्षीरसागराची वाटी करून उपमन्यू पुढे ठेवली. किंवा रुसलेल्या ध्रुवाची मोठ्या कौतुकाने समजूत घालण्याकरिता वैकुंठाधिपती नारायणाने त्याला अढळपदाचा खाऊ दिला. त्याप्रमाणे गीता, जी अध्यात्म विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सर्व शास्त्रांचे विश्रांतीस्थान आहे, त्या भगवद्गीतेची ओवी छंदात प्राकृत भाषेत रचना करण्यास समर्थ केले आहे. शब्दरूपी अरण्यामध्ये पुष्कळ वनवन केली तरी वाचारूप वृक्षाला विचाररूप फळांचे नाव नाही. अशी माझी वृक्षवाणी श्री गुरूंनी मात्र कल्पवृक्षच केली. माझी बुद्धी एकसारखी देहभावयुक्त झाली होती, तिला तुम्ही आत्मानंदाच्या भांडाराची खोलीच बनवली आहे. माझे मन गीतार्थरूपी समुद्रात खुशाल जलशयनच करीत आहे. तैसे एकैक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे. तरी अनुवादलो धीटपणे, ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे, मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे. पूर्वखंड विनोदे वाखाणिले, प्रथमी अर्जुनाचा विषादू. दुजी बोलिया योगू विशदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दाऊनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले. पंचमी गवरिले योग तत्व, तेची षष्टा माझी प्रगट. आसना लागोणी स्पष्ट, जीवात्मभाव एक वाट होती जेने. याप्रमाणे श्री सद्गुरूंची एक एक करणी अलौकिक असल्याने त्या अगाध सामर्थ्याचे मी काय वर्णन करणार. तरी पण धिटाईने जे काही बोललो त्याबद्दल गुरु महाराजांनी मला क्षमा करावी. आतापर्यंत आपल्या कृपा प्रसादाने मी श्री भगवद्गीतेचा पूर्वखंड मोठ्या हौसेने ओवीबद्ध केला. पहिल्या अध्यायात अर्जुनाला आप्तस्वकीयांच्या विनाशाच्या कल्पनेने झालेला खेद, अर्जुन विषाद योग वर्णिला आहे. दुसऱ्या अध्यायात कर्मयोग स्पष्ट केला आहे, पण तो आणि सांख्याचा ज्ञानयोग यामधील भेदही दाखवला आहे. तिसऱ्या अध्यायात फक्त कर्माची प्रशंसा करून चौथ्या अध्यायात तोच कर्मयोग ज्ञानासह सांगितला. पाचव्या अध्यायात योगतत्वाचा गौरव केला. सहाव्यामध्ये तेच योगतत्व आरंभीच्या आसनापासून ते शेवटच्या ब्रह्मैक्य स्थितीपर्यंत सर्व प्रकारे स्पष्टपणे प्राप्त होईपर्यंत सांगितले. तैसीची जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती, ते आगवीची उपपत्ती सांगितली. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिलो चारी. पाठी सप्तमीची प्रश्नसिद्धी, बोलोणी प्रयाणसिद्धी. एवं ते सकल वाक्यवदी अष्टमाध्यायी. आता शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके. ते तुला महाभारते ऐके लक्षे जोडे. आता 18 पर्वी भारती, जे लाभे कृष्णार्जुन नवा चोक्ती. आणि जो अभिप्रायो साते शती, तो एकलाची नवमी. म्हणून नवमीची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया. बिहाला मी वाया गर्व का करू.
अहो गुळा साखरे माले याचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परिस्वाद गोडियेचे आनान जैसे. तसेच योग स्थिती आणि योगभ्रष्ट पुरुषाला प्राप्त होणारी गती या सर्वांचे प्रतिपादन 6व्या अध्यायात केले आहे. यानंतर 7व्या अध्यायात आरंभीच प्रकृती म्हणजे मायाचा निराश करून भगवंताची उपासना 4 प्रकारचे भक्त कसे करतात हे सांगितले. नंतर 7 प्रश्नांचे स्पष्टीकरण करून मृत्यूसमयी काळाच्या अनुरोधाने कोणती स्थिती प्राप्त होते इत्यादी 8व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत सांगितले. मग संपूर्ण वेदांमधून जेवढे तत्वज्ञान हाती लागते ते सर्व एकलक्षक श्लोक ज्यात आहेत अशा महाभारत ग्रंथात लाभते. त्या महाभारतात आलेला संपूर्ण अभिप्राय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादरूपी गीतेच्या 700 श्लोकात आला आहे. त्या 700 श्लोकात जे सार आहे त्याची एकत्रित साठवण एकट्या 9व्या अध्यायात केली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या 9व्या अध्यायाचा अर्थ स्पष्ट करण्यास मी मनातून भ्यालेला होतो त्याचा अभिप्राय पूर्ण सांगितला असा व्यर्थ अभिमान कशाला धरू. अहो गूळ साखर यांचे आकार एकाच प्रकारच्या उसाच्या रसापासून झाले असले तरी त्यांच्या गोडीचे स्वाद निरनिराळे आहेत. एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठाओ जाणविती, एक जाणो जाता हारपती, जाणे ते गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्य नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. का एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाण वाहुणी उतरली समुद्रे कटके. एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी समुद्र चुळी भरिले, तैसे मजणेन तया करवी बोलाविले अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो येथ ऐसे, राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मीनले समरी. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमी याची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञू जाणे, जया गीतार्थुहाती. एवं 9वी अध्याय पहिले, मिया मती सारिखे वाखणिले, आता उत्तरखंड उपाहिले ग्रंथाचे ऐका. त्याप्रमाणे हे सर्व अध्याय जरी गीतेचेच आहेत तरी काही ब्रह्मतत्वाचे स्पष्ट प्रतिपादन करतात, काही केवळ सुचवितात आणि काही ब्रह्म जाणायला गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो म्हणजे ब्रह्मरूप होतो. हे असे गीतेचे अध्याय आहे. पण 9व्या अध्यायाचे महात्म्य शब्दांनी करता येणार नाही. त्याचे प्रतिपादन मी करू शकलो केवळ हे प्रभो तुझेच सामर्थ्य आहे. अहो कोणा एकाची वसिष्ठ ऋषी यांची छाती सूर्यासारखी तळपू लागली, कोणा एकाने विश्वामित्र ऋषी सारखी प्रतिसृष्टी रचली, कोणा एकाने प्रभू रामचंद्रांप्रमाणे दगड पाण्यावर टाकून त्याचा सेतू करून आपली वानर सेना पायी समुद्रपार नेली. एकाने म्हणजे मारुतीने जन्मतः आकाशात झेप घेऊन सूर्याला धरले. एकाने म्हणजे अगस्ती ऋषींनी एका घोटातच समुद्रप्राशन केला. त्याप्रमाणे तुम्ही माझ्यासारख्या मुक्याच्या तोंडून अनिर्वाच्य असा 9वा अध्याय वदविला. पण हे राहू द्या, राम रावणाचे युद्ध कसे झाले त्याला उपमा जशी राम रावण युद्धाचीच इतकेच म्हणता येईल, दुसरी उपमा नाही. त्याप्रमाणे 9वा अध्याय कसा म्हणाल तर त्याला उपमा 9व्या अध्यायाचीच. पण हे बोलणे कोणाला पटेल?
तर ज्याला गीतेच्या अर्थाचे यथार्थ ज्ञान झाले आहे अशा तत्वज्ञानी पुरुषाला. याप्रमाणे गीतेचे 9 अध्याय मी यथामती वर्णन केले. आता येथून उत्तरखंडास आरंभ झाला आहे तो ऐका. येथ विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती, ते विद्वदा रसवृत्ती म्हणी पैल कथा. देशियेचेनी नागरपणे शांतू शृंगारा ते जिने, तरी ओविया होती लेणे साहित्यासी. मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पढता. अभिप्राय मांडलिया उचिता कवनभूमी हे न चोजवे. जैसे अंगाचेनी सुंदरपणे लेनियासी आंगची होय लेणे. अलंकारिले कवण कवने हे निर्वचेना. तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सांकासणी. शोभती आईनी चोकट आईका. या उत्तरखंडात 10व्या अध्यायात अर्जुनाला मुख्य आणि गौण अशा 2 प्रकारच्या विभूती श्रीकृष्ण सांगते. ती कथा चातुर्यपूर्ण रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. मराठी देशभाषेच्या सौंदर्याच्या आधाराने शांतरस शृंगार रसाला जिंकेल आणि मराठी भाषेतील ओव्या साहित्यशास्त्राला अलंकाराप्रमाणे शोभून दिसतील. मूळ संस्कृत संहितेवरील मराठी ओव्या वाचून अर्थाचे ग्रहण केले तरी यामध्ये मूळ ग्रंथ कोणता आणि टीका कोणती याबाबत श्रोतेही संभ्रमित चकित होतील. ज्याप्रमाणे मूळतः जातिवंत लावण्याचे अंगच अलंकारांची शोभा द्विगुणित करते आणि मग अलंकारांनी अंगाला की अंगाने अलंकाराला शोभा आणली हे कळतच नाही, त्याप्रमाणे मराठी भाषा आणि संस्कृत भाषा गीतेचा भावार्थ सांगण्यात समान योग्यतेच्या असून त्या कशा सारख्या शोभतात याचे वर्णन निर्मळ अंतःकरणाने ऐका. उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप. चातुर्य म्हणे पडप जोडले आमा. तैसे देशियेचे लावण्य हिरोणी आणिले तारुण्य. मग रचिले अगण्य गीता तत्व. तैसा चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू. तो ऐका यादवेश्वरू बोलता जाहला. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे काही बोलिले श्रीहरी तेने. अर्जुना आगवियाची मातू अंतःकरणे धडवता हासी. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले. तवटाचे नवे भले पुरते आहे. गीतेचा अभिप्राय सांगत असताना शृंगारादी 9 रसांची वृष्टी सुरू होते आणि चातुर्यालाही विशेष खुलावट चढते. देशभाषेतील सर्व सौंदर्य लुटून आणून शृंगारादी रसांना तारुण्य आणले. नंतर हे गहन असे गीता तत्व मराठी भाषेत रचले. सर्व जगाचे परमगुरु आणि बुद्धिमानांच्या चित्ताला चकित करणारे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण काय बोलले ते ऐका. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आत्मज्ञानाचे संपूर्ण विवेचन ऐकण्यास तुझे अंतःकरण तत्पर आहे ना? तू लक्ष देऊन ऐकत आहेस ना? आम्ही पूर्वी जे सांगितले त्यात तुझे किती लक्ष आहे हे अजमावून पाहिले. त्यात तुझे ध्यान अपुरे नसून चांगले परिपूर्ण आहे असे लक्षात आले. येथपर्यंत 50 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 10वा आणि भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.